एकीकडे पतीच्या मृत्यूनंतर ओक्साबोक्शी रडण्याचं ढोंग करणारी पत्नी तर दुसरीकडे काम फत्ते झाल्याचा निरोप देणारा प्रियकर एखाद्या गुन्हेगारी चित्रपटालाही मागे टाकेल असा एक थरारक आणि धक्कादायक प्रकार बीडच्या नेकनूर भागात उघडकीस आलाय। नेमकं काय घडलंय सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा। 1 जून रोजी लिंबा गणेश ते अंजनावती रस्त्यावर 27 वर्षीय किरण सोनावणे या तरुणाचा मृतदेह दुचाकी खाली दबलेल्या अवस्थेत आढळला होता। पहिले हा अपघात वाटला, पण जेव्हा शवविच्छेदन अहवाल समोर आला तेव्हा किरणचा गळा आवळल्याचं समोर आलं। पोलिसांनी तांत्रिक तपास करत थेट मृत किरणची पत्नी प्रियंका, तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे याला बेड्या ठोकल्या। किरणच्या दारूच्या व्यसनाला आणि मारहाणीला कंटाळलेल्या प्रियंकाचं किरणच्या मित्र दशरथ सोबत अनैतिक संबंध सुरू झाले होते। या दोघांनी 1.5 महिन्यांपूर्वीच किरणला संपवण्याचा कट रचला। 31 मे रोजी दशरथने मित्र धीरजला सोबत घेऊन किरणला एका निर्जन स्थळी नेलं। तिथे त्यांनी रुमालाने किरणचा गळा आवळून त्याला संपवलं आणि अपघाताचा बनाव रचण्यासाठी त्याचा मृतदेह रस्त्याशेजारी दुचाकी खाली टाकून ठेवला। काम फते झाल्यावर प्रियकराने प्रियंकाला फोन करून कार्यक्रम ओके अशी कोडवर्डमध्ये खात्री करून दिली, तर दुसरीकडे प्रियंका घरात बसून ओक्साबोक्शी रडण्याचं ढोंग करत होती। मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या त्रिकुटाचा पर्दाफाश केला असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।